चला बहिणींनो, आता मतदान झालेत, आता आपल्या खात्यात येणार आहेत पैसे। तर लाडकी बहीण योजनेचे आता मतदान झाल्या आपल्या खात्यात पैसे येणार आहेत। तर ह्याच लाडक्या बहीण योजनेच्या काही अर्जंट आणि तातडीच्या सूचना आहेत, तर त्याच आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आता मतदान झालं आहे, सर्व लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत। तर आता आपल्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे। पण अर्जंट आणि तातडीची सूचना काय आहे जी मला समजली आहे आणि मी त्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जी सूचना मला कळाली, मला वाटलं लगेचच तुमच्यापर्यंत ही पोहोचवावी, म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज मी टाकत असते। सबस्क्राइब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ जे मी माझ्या चॅनलवर टाकेल त्याची लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लगेचच पाहू शकता। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मतदान झाल्यावर लगेचच पैसे येणार, पण बहिणींनी केलेल्या काही चुकांमुळे आता त्यांना पुढचे पैसे मिळणार नाही। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशाही काही बहिणी आहेत त्यांना 6वा आणि 7वा हप्ता मिळणार नाही। मतदान झाले आणि आचारसंहिता संपल्या लगेचच खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण अशा काही बहिणी आहे ज्यांना आता पुढे एकही रुपया मिळणार नाही। डिसेंबर आणि जानेवारी च्या महिन्यांची हप्त्याची वाटप सुरू होण्याबरोबरच आता सर्वच बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू होणार आहे। तर आता जे अगोदर अर्ज झालेले आहेत तर त्या सर्व अर्जाची पडताळणी सुरू होणार आहे। लाखो महिला अशा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी अर्ज केलेला आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत। आता सोशल मीडियावर ही बातमी जबरदस्त व्हायरल होत आहे, जबरदस्त ही बातमी पसरत आहे की ज्या अपात्र महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि ह्या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांच्या खात्यात या योजनेचे ज्यांच्या पैसे जमा झालेत, आता अशा महिलांची फॉर्मची पडताळणी होणार आहे। तर ज्या अपात्र महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या अपात्र महिलांच्या फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि अपात्र महिलांना पुढचे पैसे येणार नाही। आणि अशी ही बातमी पसरत आहे की या फॉर्मची पडताळणी तर होणारच आहेत आणि ज्या ह्या लाखो महिला आहेत त्या या पैशांना, या लाभाला मुकणार आहेत। तर आता मतदान झाले, परंतु अशा 2-3 सूचना आल्या आहेत की ह्या मतदानानंतर या कुठल्या सूचना आहेत की ज्या बाबतीत आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या या जर काही चुका असतील तर त्या लगेचच दुरुस्त करून घ्या। TV9चा हा रिपोर्ट आला आहे की बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नियम मोडून जर तुम्ही पैसे घेतले असेल, TV9 ह्या न्यूज चॅनलनी असा रिपोर्ट दिलाय की ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नियम मोडून जर पैसे घेतले असतील तर त्यांच्या फॉर्मची तपासणी होणार आणि त्या पैशांची वसुली देखील होणार आहे। मतदान झाल्या लाडक्या बहिणींच्या बोगस फॉर्मची पडताळणी होणार आणि जर त्यांनी योजनेचा नियम डावलून पैसे मिळवले असतील तर त्यांच्याकडून पैशांची वसुली देखील होणार आहे, अशी बातमी पसरत आहे। आता लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पात्र नसताना जर तुम्ही फॉर्म भरला आणि ह्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर अशा महिलांना पुढचे हप्ते मिळणार नाही। तर ह्या महिला अशा या लाभासाठी मुकणार आहेत। आता समजा जर तुम्ही दुसरा कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, समजा संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी योजना आहे, अशा कुठल्या बऱ्याच योजना आहेत ज्या सरकार चालवत आहे, अशा कुठल्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि तरीही तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि त्याचेही पैसे तुम्ही मिळवले असाल तर तुम्ही आता पात्र ठरत नाही लाडकी बहीण योजनेसाठी। तर तुम्हाला आता पुढचा एकही रुपया मिळणार नाहीये। तर अशाच महिलांनी असे बोगस फॉर्म भरलेले आहेत आणि काही ठिकाणी तर काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील महिलांच्या नावाने फॉर्म भरून पैसे उकळलेले आहेत। तर आता सर्व ठिकाणी
सर्व फॉर्मची पडताळणी होणार आहे। ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीयेत त्यांची नामंजूर करण्यात येणार आहे आणि त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही। तर असं ह्या व्हिडिओतनं मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। आणि जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येत नाही। ही योजना तुमच्यासाठी नाहीये। तर सरकारने ही योजना जुलै महिन्यापासून सुरू केली। जुलै ते नोव्हेंबर 5 हप्त्याचे आपले 7,500 रुपये आपल्या खात्यात जमा झाले। पण बहुतेक अशा महिला आहेत ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि त्याचा देखील लाभ घेतला, त्याचे देखील पैसे मिळवले आहेत। तर आता सर्व फॉर्मची तपासणी होणार आहे, परंतु फॉर्मच्या तपासणीबरोबरच पैशाची वसुली देखील होणार आहे। ही बातमी व्हायरल होत आहे, परंतु असा कुठलाही सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं नाहीये की महिलांकडनं पैशाची परत वसुली होणार आहे। अशी सरकारकडनं कुठलीही बातमी आलेली नाहीये, जाहीरनामा आलेला नाहीये। आणि एवढ्या सगळ्या महिलांच्या खात्यातून पैसे पुन्हा वसूल करणे शक्य देखील नाहीये। तर ही बातमी अजून सरकारकडनं कळलेली नाहीये, त्यामुळे पुन्हा पैसे वसूल होतील असं काही होऊ शकत नाही। तर तरीही जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पुढचा हप्ता मात्र येणार नाहीये। तर अशाच प्रकारे हीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुम्हाला सांगायची होती आणि मी त्यासाठीच तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला। तर असाच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल महत्त्वपूर्ण माहिती असलेला। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।